मोदी साहेबांच्या तुम्ही मीटिंगला आले, तुमची काय अपेक्षा आहे, काय ऐकायचं मोदी साहेबांकडून तुम्हाला? मोदी साहेबांनी जे आज इतक्या वर्ष सत्तेत राहून जे भारताचं प्रतिनिधित्व करतात आहे आणि ज्या योजना आणल्या आहेत या भारतीय देशामध्ये, अनेक योजना आणल्यात आणि भारत आता इतर राष्ट्रांपेक्षा जसं 1 नंबरच्या स्थानावरती पोहोचत आहे, असे सर्व गोष्टी ऐकण्यासाठी आम्ही शिवाजी पार्कमध्ये आलो आहे. जर युतीचं सरकार आलं, फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तर तुमची काय अपेक्षा असेल की कोण मुख्यमंत्री व्हावा? युतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोण व्हावा आज हे मी सांगू शकत नाही, पण जोही मुख्यमंत्री होईल त्याने महाराष्ट्र राज्याचं भलं करावं, कल्याण करावं. कारण आता जे 2.5 वर्षाचं सरकार आहे त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक योजना आणल्या, त्यामुळे सामान्य जनतेला त्याचा खूप खूप फायदा होतोय. जसं लाडकी बहीण आहे, स्वनिधी योजना आहे. स्वनिधी योजना ही रस्त्यावरती फेरीचा धंदा करणारे आहेत त्यांच्यासाठी ती लागू आहे, PM स्वनिधी योजना. आणि या PM स्वनिधी योजनेमुळे खूप फेरीवाल्यांना नवीन रोजगार मिळाला आहे. लाडकी बहीण सारख्या योजनेमुळे खूप माझ्या माता भगिनींना लाडकी बहिणीचा खूप फायदा झालाय. त्यांच्या ज्या अडीअडचणी असायच्या या योजनेमुळे त्यातनं त्यांना मार्ग निघत आहे. तरी पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं मत काय असेल की कोण मुख्यमंत्री व्हावा? माझं सामान्य नागरिक म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे या महायुतीच्या सरकारमध्ये आत्ताच्या. तुम्ही बीजेपीचे आहात म्हणून असं म्हणताय? बीजेपीचा नाही, मी आता सामान्य मतदार आहे. नाही, पण कुठल्या पक्षाचे आहात? मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. म्हणून तुम्ही म्हणताय की बीजेपीचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या नेत्याबद्दलच बोलत असतो. मी माझ्या नेत्याबद्दलच बोलणार. माझा नेता देवेंद्र